ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुलाधलो पावन झालो चराचरी योंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं. दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता तीर्थव्रत नियम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करशिजना भावबळे आकळे येरभी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग विश्वमौली ज्ञानोबरायांच्या हरिपाठ या ग्रंथातील असून बहुतेकांच्या पाठांतरातला अभंग आहे. या अभंगद्वारा ज्ञानोबराय सांगतात, हे पहा म्हटले, जीवनामध्ये आपण साधना करतो, मग ती साधना कोणतीही असू द्या म्हटली, तीर्थयात्रा असू द्या, एकादशी सारखं व्रतवैकल्य असू द्या, किंवा आपण आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक अंगीकारलेला नेम असू द्या, तो आपण श्रद्धापूर्वक केला पाहिजे, भावपूर्वक केला पाहिजे, तरच तो फलापर्यंत पोहोचू शकतो. हे पहा म्हटले, श्रद्धा जर नसेल तर तो फलापर्यंत पोहोचणार नाही, आणि मग त्याचं फलच जर आपल्याला मिळणार नाही तर हा खटाटोप करता कशाला. वायाची उपाधी करीशी जना. देव जो प्राप्त होतो तो भावानं प्राप्त होत असतो म्हटले. भावबळे आकळे, तो आकलन होतो, आणि दुसरी गोष्ट आकळलाही जातो. येरभी नाकळे, भावविरहित जर साधना असेल तर तो देव प्राप्त होणं शक्य नाही म्हटले. ते किती दुरापास्त आहे. तिसऱ्या चरणा दृष्टांत दिलं बरं का. पारा नावाचा धातू आहे, तो जमिनीवर सांडला, सांडल्याच्या नंतर तो पुन्हा भरून घेणं ही गोष्ट दुरापास्त आहे म्हटले. तो हातालाच येत नाही. तसा भावविरहित साधनेनं देव हाताला येत नाही म्हटले. ज्ञानोबराय सांगतात, पहा, आमचे जे सद्गुरू आहे निवृत्तीनाथ महाराज, त्यांनी आम्हाला त्या निर्गुण तत्वाचं परिपूर्ण ज्ञान करून दिलेले. आमचे जे सद्गुरू आहे ते सुद्धा कसे निर्गुण गुणातीत आहेत, आणि त्यांनी जे ज्ञान करून दिलेले आहेत ते सुद्धा त्या निर्गुण तत्वाचं दिलेलं आहे. परिपूर्ण ज्ञान अशा प्रकारचं आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. कशाप्रमाणे? तळ हातावरच्या आवळ्याप्रमाणे. विठ्ठल 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 या अभंगावर व्याख्यान करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं आवश्यक राहील. श्री क्षेत्र अमळनेर तथा परमानंदगड प्रतिवर्षाप्रमाणे याही भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये अशा प्रकारचा संपन्न होतो, ज्यांच्या आशीर्वादानं संपन्न होतो. अर्थात उपस्थिती समोर बाबांची लाभलेली आहे. पूज्य आसारामजी बाबा, अंसाराम महाराज, अंसाराम बाबा, तथा या ठिकाणी हा सर्व कारभार पाहणारे नामदेव महाराज मिसाळ, तथा आमचे स्नेहांकित अशोक महाराज निरफळ, इकडून उभे असणारे जगन्नाथ महाराज वर्गे, दत्तू पाटील नवथर, रावसाहेब दादा, दत्तोबा, विलास महाराज, कैलास महाराज आणि माऊली चैतन्य महाराज वाकडे आदी करून परिचित अपरिचित सर्व भाविक भक्त भजनी तथा समस्त ग्रामस्थ पंचक्रोशी सर्वांच्या सश्रद्ध भावनेतून संपन्न होणारा हा उत्सव आहे. या उत्सवातली आजची ही सेवा एकादशीची तथा गीता जयंतीची. विठ्ठल 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 मार्गशीर्ष शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशी, गीता जयंती. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये एकादशी व्रताला महत्व आहेच आहे, पण गीता या ग्रंथाला सुद्धा काय आहे, भारतीय संस्कृतीमध्ये फार महत्व आहे बरं का. तुम्ही पहा, गीता हा ग्रंथ बहुतेकाच्या परिचयाचा आहेच आहे, आपला तो धर्मग्रंथ आहे. पण बहुतेक जे धार्मिक नाहीत त्यांना सुद्धा गीतेचा परिचय होतोच. हे पहा म्हटले, ते धार्मिक नाही मग परिचय कसा होतो? त्यांनी भांडण तंटा केला की मग कोर्टात गेल्यावर होतं. म्हणून आजची असणारी ही भगवद्गीतेची जयंती अर्थात भगवंतानं गीता जी सांगितली ती आज सांगितलेली. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर सांगितलेली.
आता कुरुक्षेत्र जर आपण पाहिलं तर प्रसंग कशाचा आहे हो? युद्धाचा आहे बरं का, युद्धाचा प्रसंग आहे. आणि अशा प्रसंगात देवानं गीता सांगितलेली, अर्जुनाला सांगितलेली. तुम्ही पहा, अर्जुनाला गीता सांगितली, पण घर बसल्या ती कोणी ऐकली? संजयनं ऐकलेली. आणि संजयनं अगदी जशीच्या तशी कोणाला सांगितली? धृतराष्ट्राला सांगितलेली. हे पहा, म्हटले फायदा नुसता त्यांनाच झाला अशातला प्रकार नाही बरं का. अर्जुनाचं माध्यम करून जगानं भगवंतानं जगाला काय दिलेली? भगवद्गीता दिलेली. पण ही गोष्ट अशी म्हटले, भगवद्गीता जरी मला दिली, श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितली, अर्जुना करता सांगितली, पण तिचं ग्रंथन व्यासांनी केलेले. व्यासांनी ती ग्रंथ रूपानं तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेली आहे. पहा, म्हटले जरी दिली तरी गीतेची जी भाषा आहे ती कोणती? संस्कृत भाषा आहे. गीतेची भाषा आली संस्कृत. आणि तुमचा आमचा संस्कृताशी फार परिचय असतो का? तळागाळातील प्रत्येकाचाच परिचय असतो अशातला प्रकार नाही म्हटली. अर्थात गीतेची आवश्यकता प्रत्येकालाही, गीतेतल्या अध्यात्म ज्ञानाची आवश्यकता प्रत्येकालाही. पण अडचण कोणती येऊ लागली? हे पहा, म्हटले कधी कधी भाषेची अडचण येऊ लागली बरं का. मग त्याच्यावर ज्ञानोबरायांनी उपाय काढलेला आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी केलीशी मराठी, गीता देवी केलीशी मराठी, गीता देवी केलीशी मराठी, गीता देवी केलीशी मराठी. हो संस्कृताची गाठी उघडोनी कृपा दृष्टी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडोनी कृपा दृष्टी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी, आणि ती गाठ उकलायला जरा जड जात होती. म्हणून ज्ञानोबरायांनी काय केलं? केलीशे मराठी गीता देवी, मराठीत केलेली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता हे सोनं आहे, पण हे पहा म्हटले सोन्याची लगड होती. चांगली मोठी होती, पावशर भराची, पण लगड मोठी होती, सोन्याची होती, पण वापरता येत नव्हती. म्हणून ज्ञानोबरायांनी काय केले? त्या सोन्याचेच अलंकार केले. म्हटले केलीशे मराठी गीता देवी, तिरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. पूर्वीचा काळ बहुतेक लोकवस्ती ही गंगेच्या तीरावरच असायची. मग आता गंगा म्हटल्याच्या नंतर पाण्याची गरज प्रत्येकाला आहे. पण गोष्ट अशी होती, गाव तीरावर होतं, पण नेमकं गावाचा पाणथा जिथं होता ती जागा पाण्याकरता सोपी नव्हती. तिथं मुठ्ठी काय होती? दरड होती बरं का. मग आता दरड उतरून भांडं भरून आणणं सोपी गोष्ट आहे का? धडधाकट जरी मनुष्य असला तरी दरडीवरून खाली पाहिलं का नजर फाकलीच पाहिजे. मग ज्ञानोबराय सांगतात, आम्ही काय केलं? ती दरड खांदून काढली. तिरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठी शब्द सोपाने. दरड खांदून तिथं काय बांधला? घाट बांधला बरं का. पहा, म्हटले आता घाट बांधल्याच्या नंतर कुणीही असू द्या, पण सहज पाण्यापर्यंत पोहोचू शकतो का नाही? वृद्ध असू द्या, बाल वृद्ध, स्त्री पुरुष, कोणीही असू द्या. बरं, पाण्याची म्हणजे अध्यात्माची गरज प्रत्येकाला आहे की नाही? प्रत्येकाला गरज आहे बरं का. ज्ञानोबराय सांगतात, आम्ही हा जो घाट बांधला मराठी भाषेचा बांधलेला आहे. माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातीही साहित्य सोनियाची या खाणी, उघडवी देशीची औक्षणी. हे सगळं जे केलं म्हटले मराठी भाषेत केलेलं आहे. आणि मराठी भाषेत जरी केलं, मनानं केलं नाही बरं का. म्हटले भगवद्गीतेवर जी टीका लिहिली ती टीका आम्ही आमच्या सद्गुरूच्या वतीनं लिहिलेली. म्हणून काव्याराऊ ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथोनी रसा झालो आओ रसाळपाना. आम्ही लिहित असताना आमच्या समोर कोण बसलेले? सद्गुरू बसलेले. त्यांनी आज्ञा केली म्हणूनच भगवद्गीतेवरती टीका लिहिलेली. पहा, म्हटले मराठीत लिहिलेली. या ग्रंथापासून जगाला खऱ्या अर्थानं रस, अलंकार आणि साहित्य परिचयाचं झालेलं आहे. विठ्ठल तुम्ही पहा, संस्कृताचा आपला परिचय नाहीये, पण आपल्याला मराठी अवगत आहे. आपली ती बोली भाषाची.
संस्कृतचा परिचय आहे का? नाही बरं का. परिचय नसल्यामुळं अनेक ठिकाणी अडचण येऊ लागलेली. तुम्ही पहा, तळागाळातील एखादा मनुष्य आहे आणि संस्कृत शब्द जर उच्चारायचा असेल तर त्याला व्यवस्थित उच्चारता येतो का? संस्कृत शब्द आहे बरं का. व्यवस्थित उच्चारता न आल्यामुळं हे पहा म्हटले तो त्याच्या सोयीनुसार उच्चारल्याशिवाय राहत नाही. हे एक उदाहरण बरं का. जे ग्रह आहेत त्या ग्रहावरून वाराला नाव दिलेले आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. त्या गुरुवारचं एक नाव आहे देवांचे गुरु बृहस्पती म्हणून गुरुवार, आणि दुसरं नाव आहे त्याचं बृहस्पतिवार. आता तळागाळातला मनुष्य बृहस्पतिवार म्हणत नाही, बस्तरवार म्हणत असतो. त्यांनी त्याच्या सोयीनुसार उच्चार केला की नाही. त्याला बृहस्पतिवार जरा जड जातं ना, मग त्यानं त्याच्या सोयीनुसार उच्चार केलेला आहे. कशाची अडचण आहे? संस्कृतची अडचण आहे. ब्राह्मण संस्कृत शब्द आहे बरं का. मग बहुतेक मनुष्य ब्राह्मण म्हणायचं टाळून ब्राह्मण म्हटल्याशिवाय राहत नाही. मग अडचण कोणती? हे पहा म्हटलं संस्कृतची अडचण आहे. मग ज्ञानोबरायांनी कृपा केलेली केली शे मराठी गीता देवी. ते गीतेतलं अध्यात्म हे पहा म्हटले मराठी सोप्या भाषेत तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेले. वास्तविक पाहता गीतेचं ज्ञान जर आपण पाहिलं तर ज्ञानोबराय सांगतात हे ज्ञान कुठून आलेलं आहे? वेदापासून आलेलं आहे म्हटले. वेद, महाभारत आणि मग भगवद्गीता. वेदातून महाभारतात आणि महाभारतातून 700 श्लोक सारभूत काढून आपल्या हातामध्ये दिलेले. विठ्ठल वेद किती आहेत हो? वेद 4 आहेत, उपवेद 4 आहेत. पण वेदाच्या ज्या रुच्या आहे त्या नेमकं किती सांगता येतील का? सांगता यायच्या नाही बरं का. अनंता वै वेदा. रुच्या किती आहे? अनंत आहे. मग काय केलं? त्या अनंत रुच्याचं जे आहे ते घुसळण केलेले आहे. शब्द ब्रह्मानंत झाले 1.25 लक्ष भारत. भारताचे 7 सर्वस्व गीता. ताया ही 7 शतांचा इत्यर्थ श्लोक हा शेषीचा. व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू. हे सगळं ज्ञान एका श्लोकात आणलं म्हटले. सोपं केलं का नाही? शब्द ब्रह्म अनंत. शब्द ब्रह्म म्हणजे वेद. वेद किती आहे? रुच्या अनंत आहे. त्याचं घुसळण केलं. सारभूत 1.25 लाख श्लोक केलेत म्हटले. कशाचे? महाभारताचे. झाले 1.25 लक्ष. भारत 1.25 लाख श्लोक केले. पण हे पहा म्हटले ते सुद्धा पाठपाठांतरा करता थोडेसे काय जाऊ लागले? जड जाऊ लागले. मग पुन्हा त्याचं घुसळण केलं आणि 700 श्लोक सारभूत त्यातून वेगळे केलेले. ते 700 श्लोक म्हणजे भगवद्गीता. पण पहा म्हटले भगवद्गीतेत सुद्धा संस्कृताची अडचण येऊच लागलेली आहे. मग पुन्हा 700 श्लोकाचं घुसळण केलं आणि सारभूत असा एकच श्लोक वेगळा केलेला आहे. तो श्लोक म्हणजे शेवटचा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवाने तिरमतिर मम. अंतिम श्लोक हे बरं का. आणि सुरुवात जर आपण पाहिली तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. पहा भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णानं सांगितली. आणि कोणाकरता सांगितली हो? अर्जुनाकरता सांगितली. पण भगवद्गीतेचा पहिला जो श्लोक आहे तो भगवान श्रीकृष्णाचा नाही आणि अर्जुनाचा नाही म्हटले. तो कोणाचा आहे? धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्राचा आहे. अर्थात त्याच्यावर व्यासांची कृपा होती. धृतराष्ट्रावरती व्यासांची कृपा होती आणि व्यासांनी त्याला बरेच वेळेस समज दिलेला आहे. हे बघ म्हटले धृतराष्ट्रा तुझे मुलं जे आहेत ना हे अन्यायानं वागतात बरं का. यांना आवर घाल. पण त्यांना आवर घातली का? आवर घातली नाही. न घालण्याचं कारण ज्ञानोबराय सांगतात पुत्रस्नेह मोहितू धृतराष्ट्रा शेफसतू संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. पुत्रस्नेहानं तो मोहित झालेला होता, संभ्रमित झालेला होता म्हटले. आणि मोह जर असला का तो मोह कुठंतरी आडवा आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पहा मोह धरली आयुष्य होईल असती कीर्ती जाईल परलोक ही अंतरेला ऐहिकेशी. मोहामुळे अडचणी येतात का नाही? त्याला मोह झालेला होता आणि मग अशा परिस्थितीत युद्ध सुरू झालेलं आहे. युद्धाची जमवाजमव झालेली आहे आणि युद्धाची तिथी निश्चित झालेली आहे. आता युद्धाची जी तिथी आहे ती कोणती आहे? आजचीच आहे. ज्या अर्थी आज भगवद्गीतेचं प्राकट्य झालं अर्थात युद्ध कधी सुरू झालं? आजच सुरू झालेली युद्धाची तिथी आजचीच. जमवाजमव सुरू झाली. पांडवांचं जे सैन्य होतं 7 अक्षोहिणी
आणि कौरवांचं सैन्य 11 अक्षोहिणी जमाजमव केलेली. आणि मग ती जमाजमव केल्याच्या नंतर दोन्ही सैन्य एकमेकासमोर उभं राहिलेले. उभं राहिल्याच्या नंतर मग अर्जुनानं सांगितलं, हे पहा म्हटले भगवान, युद्ध करता मी तयार आहे, आता एक करा, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा. कशा करता? जेणेकरून मला तुल्यबळ असा योद्धा मी निवडतो आणि त्याच्याबरोबर युद्ध करतो म्हटले. विठ्ठल अर्जुन हा त्या काळात सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. अर्जुनाची ख्याती किती मोठी होती. तो संग्रामी हारुजिंतीला निवांत कवचाचा ठाव फिडीला. महाभारत काळामध्ये अर्जुनाचा इतका दरारा होता, अर्जुनाचं नाव घेतलं की समोरचा क्षत्रिय गर्भगळीतच व्हायचा. भगवान शंकराला सुद्धा काय केलं, परास्त केलं बरं का. इतका दरारा होता अर्जुनाचा. एखाद्या काळात एखाद्या माणसाचा दरारा राहतच असतो. तुम्ही पहा छत्रपती शिवाजी महाराज, दरारा होता का नाही. टिळक युग, गांधी युग, आणि सध्या सुद्धा एका माणसाचा जगात दरारा आहे बरं का. महाराष्ट्रात विचारूच नका म्हटले, एका हाती आहे. अर्जुनाचा मोठा दरारा. आणि मग अर्जुनानं सांगितलं, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत कशा करता यावदेता निरीक्षेम योद्धुका मानवस्थितान कैरमया सह योद्धव्य मस्मिन रणसमुद्यमे. मी पाहतो म्हटले युद्ध करता कोण कोण उत्सुक आहेत आणि मला समतुल्य असा योद्धा कोणता आहे. हे पहा, कोणतंही क्षेत्र असू द्या, ज्या माणसाची जी योग्यता आहे तितक्या योग्यतेच्या माणसाला तो हाताला हात देत असतो बरं का. मग युद्ध असू द्या, कुस्ती असू द्या किंवा गायन असू द्या. एखादा गायक चांगला आहे आणि त्याला सांगितलं, हे पहा अमक्या अमक्या बरोबर चाल म्हणा बरं का. तो म्हणत असतो, मला चाल देऊच नका, मी प्रमाण म्हणतो. का बरं असं होतं? तो समतुल्य नसतो ना. अर्जुनानं सांगितलं, मला समतुल्य पाहू द्या. सोन्यानं सुद्धा तक्रार केलेली आहे बरं का. हे जे सोनं आहे ना, त्यानं तक्रार केलेली आहे. त्यानं अशी तक्रार केली, हे पहा म्हटले, तो सोनार जो आहे तो मला जाळतो, तोडतो, मला याचं काहीच वाटत नाही म्हटले. पण तो माझं मोजमाप करत असताना एका क्षुल्लक पदार्थाबरोबर करतो, मला याचं फार मोठं दुःख आहे बा म्हटलं. अग्निदाय हे न मे दुःखम न छेदेन निकषेन वा यत्तदेव महद दुःखम गुंजया सहतोलनम. अग्नीत जाळलं जातं म्हटले, काहीच वाटत नाही. त्या निकषाच्या दगडावरती घासलं जातं, त्याचं काही वाटत नाही. मला तोडलं जातं म्हटले, त्याचं काही वाटत नाही. पण पहा म्हटले, क्षुल्लक किमतीची गुंज आणि माझं मोजमाप तिच्याबरोबर केलं जातं, याचं फार मोठं दुःख आहे बा म्हटले. पण त्या सोनाराला त्याचं काहीच वाटत नाही. अर्थात अर्जुनानं सांगितलं, मला तुल्यबळ असा योद्धा पाहू द्या आणि मग मी त्याच्याशी युद्ध करील. पण त्यानं समोर पाहिले, त्याला योद्धे दिसले, पण त्या योद्ध्यात कोण दिसले हो? तत्रापश्यसितान पार्थ पितॄनथ पिता महान आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सख्योंस्तथा शुश्रान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधू वस्थितान. अहो म्हटले, हे प्रतिपक्ष आहे, शत्रुपक्ष जरी असला तरी त्या शत्रुपक्षात जे उभे आहेत ते आमचे शत्रू नाहीत ना म्हटले. ते कोण आहेत? बंधू. हे पहा म्हटले, आचार्यान हे आमचे गुरु आहे, द्रोणाचार्य. या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या दिलेली. हा पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिधला. त्यांच्या बरोबर युद्ध कसं करू म्हटले. पुढे गेल्याच्या नंतर सर्वान बंधून बस्तितान, कौरव जरी असले तरी ते आमचे कोण आहेत? भाऊचे म्हटले. यांच्या बरोबर युद्ध करू, कसं करू? आणि शेवटी अर्जुनानं युद्धाला नकार दिला बरं का. त्याची परिस्थिती काय झाली? गांडीवं संसते हस्तात त्वक्षैव परिदह्यते न च शक्नोम्य व्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. संभ्रमित झालेला आहे. आणि मग भगवंतानी
त्याला युद्ध करता पुन्हा तयार केलेलं आहे. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्युष्टमस्वर्य मकीर्तिकरम अर्जुन. हे बघ म्हटले अर्जुना, इथं युद्ध करता आलेला आहे, तू क्षत्रिय आहे, तुझा धर्म हे युद्ध करणं, आणि इथं आल्याच्या नंतर तू जर मोहाला बळी पाडला किंवा हृदयानं जर ढिला पाडला तर इथं तुझं पतन झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून उठी घे धनुष्यबाण. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. ज्ञानोबराय याच्याही पुढे सांगतात, हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियाशी. अर्जुनाला भगवंतांनी असं सांगितलं. आणि बहुतेक 11व्या श्लोकापासून दुसऱ्या अध्यायाच्या अध्यात्म सांगायला सुरुवात केली बरं का. हे सगळं अध्यात्म सांगितलेलं आहे. आणि शेवटी अर्जुनाचा काय गेला, मोह गेलेला आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मायाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. हे सगळं अध्यात्म ऐकलं. मग आता ह्या अर्जुनानंच ऐकलं का? अर्जुनानं तर ऐकलं म्हटले, पण घर बसल्या धृतराष्ट्रानं ऐकलं ना. त्याला व्यासांनी सांगितलं युद्ध नको, असे प्रयत्न कर, पण त्यानं प्रयत्न केले का? युद्ध टाळण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला. भगवान श्रीकृष्णानं स्वतः चेष्टाही केली, पण युद्ध हे अटळ ठरलंच. त्याची तिथी ठरली, सैन्य जमवलं, समोरासमोरही आलेले हे. आणि मग व्यासांनी सांगितलं, हे बघ म्हटले, आता तुला तर काही युद्धभूमीवरती जाता येत नाही, मग घर बसल्या तुला तिथलं सगळं कळालं पाहिजे, दिसलंही पाहिजे, तुला दिव्य दृष्टी देऊ का? त्याने सांगितलं नको. तसा तो धूर्त होता. राष्ट्र चालवण्यात जो धूर्त, त्याचं नाव धृतराष्ट्र. धूर्त होता तो. व्यासांच्या बोलण्यावरून त्याच्या लक्षात आलेले, हे पहा म्हटले, कदाचित आपल्या मुलाला जर पराजय आला तर आपण त्यांचं बालपण पाहिलं नाही, लग्न कार्य पाहिलं नाही, पण त्यांचा पराजय आपल्या डोळ्याने पाहावं लागेल. त्यानं सांगितलं दृष्टी नको म्हटली. मग काय करायचं, तुझी काहीतरी व्यवस्था. त्यानं सांगितलं, हे बघ माझा विश्वासू या संजय, ती दिव्य दृष्टी याला द्या म्हटली. आणि मग त्याच्या सांगण्यावरून व्यासांनी कृपा केली. ती दिव्य दृष्टी कोणाला मिळाली? संजयाला मिळालेली. आणि मग संजयाला तो धृतराष्ट्र विचारतो तिथं काय चाललं. मग त्या उत्तरादाखल संजय तिथं जसं असेल तसं त्याला सगळं सांगतो. कधी कधी जसं दिसल, जसं असेल तसं सांगतो. आणि कधी कधी त्याचं व्यक्तिगत मत सुद्धा त्यानं सांगितलेलं आहे. विठ्ठल आता भगवान तिथं अध्यात्म सांगतात. आहा अमृताचा पाऊस वर्षला. तिथं अध्यात्माचा काय पडू लागला? पाऊस पडू लागलेला आहे. तो सगळा संजयाला प्राप्त झालेला आहे. संजय जशाची तसा धृतराष्ट्राला सांगतो, पण धृतराष्ट्राच्या त्या पचनी पडतं का? कधी कधी तो तडकून बोलल्याशिवाय राहत नाही. तो धृतराष्ट्र सांगतो, हे बघ म्हटले, मला हे सांगू नको. विजयाची सांगे गुढी माझी अवसरी फेडी, विजयाची सांगे मी तुला काय विचारतो म्हटले, तू मला काय सांगतो? हे बघ मी तुला विचारतो बांगलादेशात काय चाललं, आणि तू मला अजून मुंबईतच सांगतो. झालं ना म्हटले आता मुंबईचं. प्रसंग कोणता आहे म्हटले, अशा प्रसंगात तू काय सांगतो? याच्याकरता तुला व्यासांनी इथं बसवलं का? तेने तू ते येथे व्यासे बैसविले कासा या उद्देशे, अप्रसंगा माझी आयुष्ये वदसी काही. हे बघ म्हटले मला ते सांगू नको, मला काय सांग, विजयाचा कल सांग. आता विजयाचा कल धृतराष्ट्र हा अर्जुनाला विचारतो, पण त्याला तसा धीर धरवत नाही बरं का. विजयाचा कल संजयाकडून ऐकण्याच्या अगोदर तो स्वतःच सांगतो. तो सांगतो, हे पहा मी तुम्हाला विचारतो, पण मला असं वाटतं. काय वाटतं? येराचे निपाडे दळही याचे देवडे, म्हणून जैत पुढे आणला ना तो. त्यानं ते संख्याबळ पाहिलं बरं का सैन्य. तो सांगतो पांडवाच्या तुलनेत माझ्या दुर्योधनाचं सैन्य किती आहे? देवढे दीडपट हे. यांचं 7 अक्षोहिणी आणि कौरवाचं 11 अक्षोहिणी, दीडपट हे का नाही? मग दीडपट सैन्य असले मला तरी असं वाटतं माझ्या दुर्योधनाचाच विजय होईल. पण हे पहा म्हटले, मी जरी असं म्हणत असलो तरी मला तिथली परिस्थिती काय ती दिसत नाही. तिथली परिस्थिती काय ती सांग बरं म्हटले. हे बघ माझं हे भविष्य आहे म्हटले, पण तुझं भविष्य कसं आहे? नेनो संजयाशे तैसे सांग, भिवू नको बरं का म्हटले. जसं असेल तसं मला सांग. आणि मग सांग म्हटल्याच्या नंतर संजयानं सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानी तिर्मतिर्मम. या बोला आन होय. तरी व्यासाचा अंकुन बाहे
आयुष्य गाजवण्या बाहे उभविली ते नाही. धनुराय सांगतात त्या संजयनं छातीवर हात ठेवून सांगितलं हे असंच होणार म्हटले. कसं? विजय सांगितलं बरं का. पण आता विजय जरी सांगितला तरी तडक शब्दात नाही सांगितलं, तो सौम्य शब्दात सांगितलेला आहे. सौम्य शब्दात सांगितलं अर्थात त्याचा आदर केलेला आहे. कोणाचा? धृतराष्ट्राचा. त्याचं मन सांभाळून सांगितलेलं आहे. कारण तो कोण आहे? राजा आहे बरं का. संजय सांगतो जाऊ द्या, हा आपला स्वामी आहे, आपला राजा आहे. मग संजयनं विजय सांगितला आणि हे पहा म्हटले मी जे सांगितलं हे असंच होणार आहे, याच्या पलीकडे अजिबात होणार नाही म्हटले. जर झाला काही बदल तर व्यासांचा शिष्य म्हणवणार नाही. छातीवर हात ठेवून सांगतो म्हटले विठ्ठल 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 विठ्ठल. व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू. हा अंतिम जो श्लोक आहे हा पूर्ण स्वरूप अशा प्रकारचा श्लोक आहे. तुम्ही पहा त्याने सांगितलं यत्र योगेश्वर कृष्ण. विजय कोणाचा होईल? ज्या पक्षात भगवान श्रीकृष्ण आहे, ज्या पक्षात धनुर्धारी अर्जुन आहे, तत्र श्रीर, त्याच पक्षात लक्ष्मी. विजयो त्यांचाच विजय, भूतीर त्यांचाच अभ्युदय होणार आहे. ध्रुवाने तिरमतीर मम. बरं या सगळ्या गोष्टी त्या पक्षात आहे, त्या कशा हो? ध्रुव आहेत बरं का. त्यांचा विजय अटळ आहे म्हटले. अटळ आहे का? तिथं धर्म आहे, तिथं देव आहे, आणि अलीकडे सुद्धा जिथं देव धर्म आहे त्यांचाच विजय होऊ लागलेला आहे बरं का. म्हणून बहुतेकाला विजयी जर व्हायचा असेल तर अजून वेळ गेलेली नाही, त्यांनी देवाचा आणि धर्माचाच आश्रय केला पाहिजे. हा जो श्लोक आहे आपण किती वेळेस म्हणतो पारायणात? 3 वेळेस म्हणतो. मग 3 वेळेस का म्हणतो? त्या संजयानं सांगितलं हे त्रिवार सत्य हे, हा विजय असाच आहे म्हटले. जर नाही झाला तर व्यासांचा शिष्य म्हणवणार. छातीवर हात ठेवून सांगितलं छाती ठोकपणे हे असंच होणार आहे, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून हा श्लोक आपण त्रिवार म्हणत असतो. म्हणून हा जो शेवटचा श्लोक आहे हा पूर्णोद्गार आहे. तुम्ही पहा वेद, महाभारत आणि महाभारतातून 700 श्लोक आणि तयाही 7 शतांचा इत्यर्थ श्लोक हा शेषीचा. हा शेवटचा जो श्लोक आहे हाच खऱ्या अर्थानं काय आहे? महत्वाचा आहे बरं का. वेद, महाभारत आणि भगवद्गीता हे सगळं ज्ञान या एका श्लोकात आलेलं आहे. किती महत्वाचा श्लोक आहे. म्हणून पहा म्हटले आपल्याला भगवद्गीता पाठ करता आली तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाहीच पाठ झाली तर एवढा एक श्लोक तरी पाठ केलाच पाहिजे बरं का. विठ्ठल विठ्ठल या श्लोकाचं फल फार मोठं सांगितलेलं आहे. पूर्णोद्गार स्वरूप आहे आणि भरवशानं त्यानं सांगितलेलं आहे. म्हणून हा जो श्लोक आहे अति महत्वाचा अशा प्रकारचा श्लोक आहे. अंतिम श्लोक आहे बरं का. मतिर्मम. भगवद्गीतेचा एकूण विचार करा. सुरुवात कुठे आहे? धर्म या शब्दानं सुरुवात आहे आणि शेवटी काय आलेलं हे मतिर्मम. ध आणि म दोन्हीच्या मध्ये हा एकूण काय सांगितलेला आहे? हा सगळा धर्मच सांगितलेला आहे बरं का. अर्जुनाला युद्धा करता सांगितला, पण तुम्हा आम्हाला सगळाच धर्म सांगितलेला आहे. तुम्ही पहा क्षत्रियाकरता धर्म सांगितला, वैश्याकरता सांगितला, शूद्राकरता सांगितला आणि ब्राह्मणाकरताही सांगितलेलं आहे. म्हटले प्रत्येकानं आपापलं कर्म धर्म सांभाळलं पाहिजे. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदति तच्छृणु. एकूण काय सांगितला? कर्मधर्माचा विचार आला का नाही? म्हणून भगवद्गीता हा ग्रंथ आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या वैदिक धर्मामध्ये अतिशय महत्वाचा आहे. आणि अशा भगवद्गीतेची आज जयंती, म्हणून आपला अखंड हरिनाम सप्ताह आजचा एकादशीचा आणि भगवद्गीतेचा जयंतीचा महत्वाचा दिवस बरं. म्हणून एकादशी असल्यामुळं आपण आज सेवेकरता अभंग उपस्थित केलेला आहे. तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करिशी जना. विठ्ठल धनवराय सांगतात हे पहा म्हटले जीवनामध्ये आपल्याला साध्य जर प्राप्त करायचं असेल तर त्याकरता साधनाची आवश्यकता आहे का नाही?
कोणतं तरी साधन आपल्याला करावंच लागेल म्हटले, ते साधन करूनच आपण साध्य प्राप्त करू शकतो. मग साधनाचा जर विचार केला तर पहा म्हटले साधनाची काही उणीव नाही बरं का. म्हणून पार्थापाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी थागामी प्लानीचे खागे, मज येवत पा भलते मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. देव सांगतो हे पहा म्हटले, राक्षसांनी माझ्याशी वैर जरी केलं तरी ते माझ्या प्राप्तीचं काय झालं, साधनच झालं बरं का म्हटले, साधनच झालेलं आहे. तया कंसा भय संभ्रमे येरा घातका मोनोधर्मे शिशुपालादिका, त्या गोपिकांशी कामी कंसा भय संभ्रमे. पहा म्हटले गोपींना माझी प्राप्ती प्रेमातून झालेली, कंसाला भय संभ्रमातून झालेली, आणि शिशुपाल आदी करून जे जे राक्षस होते त्यांना वैरातून माझी प्राप्ती झालेली म्हटले. बरं राक्षसांनी वैर केलं एवढंच आहे का, नाही बरं का म्हटले, बिचाऱ्यांनी भक्ती सुद्धा केलेली, पण वैराविषयी ते प्रसिद्ध झाले. त्यांना व्याध्यात ज्ञानोबराय सांगतात हे पहा म्हटले, दैत्यांनी इतकी भक्ती केलेली की त्यांची भक्ती पाहून तिथं देवाला सुद्धा मान खाली घालावी लागलेली. प्रल्हादाचं उदाहरण आहे बरं का. पाहे पा भक्तीचे न्याथलेपणे दैती देवा आणि लेऊने माझे नृष्वत्वलेने जयाची महिमे. केवढी मोठी भक्ती आहे प्रल्हादाची. बरं प्रल्हाद कुळानं कोण आहे हो, दैत्य कुळातला आहे बरं का, पण भक्ती किती मोठी केली. विठ्ठल विठ्ठल साधना अनेक आहेत बरं का, अनेक साधनं आहेत म्हटले, उपायांची नाही वाणी येत, अनेक साधनं आहेत. अनेक साधनं का निर्माण झाली त्याचं कारण अधिकारी अनेक आहेत. त्या अधिकार्याकरता ते साधन सांगितलेले शास्त्रांनी सांगितलं, आणि संत सुद्धा सांगतात. अधिकार तैसा दावियेला मार्ग, किंवा अधिकार तैसा करू उपदेश. साही ओझे त्यास तेच देवो, साही ओझे त्यास तेच देवो, साहे ओझे त्यास तेच देवो, साहे ओझे त्यास. हो अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देवो, साहे ओझे त्यास तैसे देवो. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देवो, साहे ओझे त्यास तैसे देवो. अधिकार तैसा करू उपदेश, आणि साहे ओझे त्यास तैसे देऊ. पहा ज्याला जसं झेपल रुचल पचल, महाराज सांगतात आम्ही त्याला तसं तसं साधन सांगितलेलं आहे. अधिकार तैसा दावियेला, त्याचा अधिकार पाहून त्याला मार्गदर्शन केलेलं आहे म्हटले. तुम्ही पहा अधिकारी अनेक असल्यामुळं साधन सुद्धा अनेक आहे बरं का. त्या साधनाचा तो अधिकारी. उदाहरण जर द्यायचं झालं तर पहा, गाव तिथं शाळा आहे बरं का. शाळा हा शब्द एकच आहे, पण शाळेची वर्गवारी एक आहे का. त्या गावाची लोकसंख्या जशी असेल तशी वर्गवारी राहत असते. तुम्ही पहा शाळेचा जो आरंभ होतो तो कुठून होतो, अंगणवाडी. मग आता त्या अंगणवाडीत जो मुलगा जातो त्याचं वय आरंभाचं आहे, वय आरंभाचं आहे. मग त्यानं तिथं जाऊन फार अभ्यास करायचा का, ते वय खाण्याचं आणि खेळण्याचं आहे. म्हणून त्या वर्गात खाण्याला आणि खेळण्यालाच महत्व आहे. तुम्ही पहा त्या वर्गात जो विद्यार्थी जातो वय आरंभाचा आहे, त्याच्याकरता तोच वर्ग आहे. त्याचं वय खाण्याचं आणि खेळण्याचं आहे. मग त्या वर्गात जो विद्यार्थी जातो एखाद्या वेळेस त्याने दप्तर नेलं तर हरकत नाही, पण खिचडीचा डबा नेलाच पाहिजे. तिथं महत्व कशाला आहे, खाण्याला आणि खेळण्यालाच आहे ना. फार अभ्यास नाही, पुढं जे शिक्षण घ्यायचं त्याचे संस्कार त्या वर्गात आहे. म्हणून तो विद्यार्थी आरंभाचं वय असल्यामुळं त्या वर्गाचा काय आहे, अधिकारी बरं का. पुढे चला 12वीचा वर्ग आहे. मग आता एखादा विद्यार्थी 12वीच्या वर्गात बसून अर्थशास्त्र क्लिष्ट आहे, पण तो विषय संपादन करू शकतो का बरं, तो त्या वर्गाचा अधिकारी का, वयानं साधण्याने. अगोदर 11 वर्गाचं त्याचं शिक्षण झालेलं आहे, तो 12वीचा अधिकारी. आणि आपण जर विरुद्ध केलं अंगणवाडीला 12वीत आणि 12वीतला अंगणवाडीत, मग त्या 12वीच्या विद्यार्थ्याला सांगितलं इथं बसायचं आणि खिचडी खायची, खाईल का तो, तो अंगणवाडी डोक्यावर घेईल. अर्थात जसा अधिकार जसं वय त्याच्याकरता तो वर्ग आहे, तसं शास्त्र आणि संत सांगतात आम्ही सुद्धा अधिकारानुरूप ज्याला जसं झेपल रुचल पचल तसं तसं साधन सांगितलेले. परिणामी
जितके माणसं असतील त्यांच्याकरता तितके तितके काय आहे साधन आहेत बरं का. मग आता हे साधनं सांगत असताना ज्ञानोबराय सांगतात तीर्थयात्रा हे तरी काय आहे भगवत प्राप्तीचं साधनच आहे म्हटली. जीवनामध्ये तुम्ही तीर्थयात्रेचा नेम केलेला आहे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने. बहुतेक वारकरी जर असल तर पायीवारीचा त्याचा काय राहत असतो नेम राहत असतो बरं का. एरवी जरी नाही तरी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. तीर्थयात्रे सुखी जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेऊ संता संगे सेवू वासुदेव धनेवरी करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण वासुदेव जयवरी करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण. हो तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संग सेवू संत संग सेवू वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संग सेवू वासुदेव धनिवरी. जीवनामध्ये तीर्थयात्रा केलीच पाहिजे बरं का. आपल्या साधू संतांनी सुद्धा आपल्याला आग्रह केलेला आहे तीर्थयात्रा करा म्हटली. पण कधी करा त्याची मर्यादा सांगितलेली आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको. तीर्थयात्रेच्या बाबतीत चुकारपणा करू नका म्हटले. जीवनामध्ये तीर्थयात्रा झालीच पाहिजे झालीच पाहिजे म्हटले. काशी अयोध्या अवंती ह्या सगळ्या तीर्थयात्रा झाल्या पाहिजे. तीर्थ अनेक आहेत बरं का आपल्या भारत देशामध्ये अनेक तीर्थ हे आणि त्या त्या तीर्थाचं महात्म्य सुद्धा आगळं वेगळं आहे. तुम्ही पहा बरं इतके तीर्थ भारत देशातच का आपण परदेशात जर गेलो तर तिथं तीर्थही नाही क्षेत्रही नाही बरं का. आपण तीर्थ कशाला म्हणतो पाण्याचा प्रवाह जर असेल तर आपण त्याला तीर्थ म्हणतो. तुम्ही पहा कोणतीही नदी असू द्या पण तिच्याकडे पाहण्याची दृष्टी आपली गंगा म्हणूनच राहते. बरं आपण गंगेला नुसती गंगा म्हणत नाही बरं का तिला गंगा माता म्हणतो. आपण गाईला सुद्धा गाय म्हणत नाही गोमाता म्हणतो. आणि आपला जो देश आहे त्या देशाला नुसता भारत म्हणत नाही भारत माता म्हणतो. अर्थात आपली भारतीय संस्कृती ही भावना प्रधान आहे. या भारताची निर्मिती कोणी केली भारताची निर्मिती देवादिकांनी केलेली आहे. हिमालय समारभ्यम यावदिंदु सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. संघ परिवारात या श्लोकाला फार महत्व आहे बरं का. हिंदुस्थानम प्रचक्षते याची निर्मिती कोणी केली तम देव निर्मितम देशम. तुम्ही पहा आपला देश हा देवादिकांनी निर्माण केलेला आहे. शेजारचे देश जर आपण पाहिले तर देवादिकांनी निर्माण केलेले नाही ते आपल्यातून वेगळे करून घेतले नाही. एका माणसानं जन्माला घातलेला देश आहे. त्याचा परिणाम आज तो देश देश राहिला का तिथली परिस्थिती काय आहे. दोन्हीकडे जर नजर टाकली तर सगळी अराजकताच आहे. त्याचं कारण काय आहे तो देवांनी निर्माण केलेलं नाही एका माणसाने जन्माला घातलेली आहे. पण भारत देश तम देव निर्मितम देशम ही देवादिकांची भूमी आहे. म्हणून पहा कुठं जरी आपण गेलो तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी तीर्थ पाहायला मिळेल क्षेत्र पाहायला मिळेल. गंगा जर असेल तर तीर्थ आहे आणि तिथं जर एखादी मठमठिका असेल जागृत देवस्थान असेल तर आपण त्याला क्षेत्र म्हणतो बरं का. आपलं काय गाव तीर्थही आहे
आणि क्षेत्र सुद्धा आहे बरं का. कायगाव ही शिवपुरी. कायगावला सगळे भगवान शंकराचेच मंदिर आहे. घोटेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर, मुक्तेश्वर सगळे भगवान शंकराचेच मंदिर आहे. आणि हे पहा म्हटले तीर्थाचं महात्म्य आगळं वेगळं आहे. गोदावरी आणि प्रवरेचा काय आहे? संगम आहे बरं का. आपले देवगडचे बाबा सांगत असते गोदावरीचं स्नान आणि प्रवरेचं पान. गोदावरी स्नान करावं आणि पाणी प्रवरेचं प्यावं. तीर्थ येते. विठ्ठल विठ्ठल आपण कायगावच्या खाली जर गेलो तर आमचं सावखेड बरं का जुनं सगळे मंदिर भगवान विष्णूचेच होते. नृसिंह मंदिर स्वयंभू ते पण धारित. आणि तिथं गोदावरी आणि शिवनेचा काय होता? संगम होता बरं. तिथं संगम होता. ते सुद्धा तीर्थक्षेत्र आहे. ही शिवपुरी, सावखेड विष्णुपुरी आणि खाली पैठण ब्रह्मपुरी तीर्थक्षेत्र आहे सगळी. पैठणचा नावलौकिक मोठा आहे. दक्षिण काशी हे सगळे काय आहे? तीर्थक्षेत्रचे बरं. गोदातटी निर्मळे देवदेवतांची राऊळे संत महंत मेळे दिवस जाय सुखाता. तुम्ही पहा देवदेवांची मोठमोठाले जुने प्राचीन जे मंदिर आहेत गंगेच्या तीरावरच आहे बरं. त्याचा उत्तम नमुना म्हणजे कायगाव टोका आणि खाली सावखेड. आमचे सावखेडचे मंदिर पाण्यात जरी गेले तरी अजून तसेच आहे बरं. पैठण मग गोदावरीच्या गंगेच्या तीरावरच मठमठी काय साधू संतांचं वास्तव्य. तुम्ही पहा नर्मदा परिक्रमा जर केली असेल तर नर्मदेच्या तीरावर सुद्धा किती आश्रम आहेत. कोणी जरी यात्रेकरू आला तर गैरसोय होत नाही बरं का. देवदेवांची राऊळे संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा हे सगळे काय तीर्थ आहेत आणि सगळे क्षेत्र आहे म्हटले. आपण आपल्या जीवनामध्ये या तीर्थ क्षेत्राची यात्रा केली पाहिजे. आता हे जरी तीर्थक्षेत्र असले तरी आपल्या वारकरी संप्रदायानं महत्व कशाला दिलं हो? काशी अयोध्यावंती कांची मथुरा माया गोमती आयशी तीर्थे इत्यादी आहे ती परिसरी न पवती पंढरी बाप तीर्थ पंढरी. अधिक महत्व जे दिलं परिणयी तू का पंढरीच्या परिणयी तू का पंढरीचा परिणय तुका पंढरीचा परिणय तुका वाराणसीया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका हे परिणय तुका पंढरीचा परिणय तुका परिणय तुका परिणय परिणय तुका वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या सगळे तीर्थयात्रा पाहिले. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णे क्षेत्रमय आयुषी चंद्रभागा आयुषे भीमाती रायसा विटेवर देव कोठे. महाराज सांगतात मी सगळं पाहिलं ऐकलं म्हटले पण पंढरपूर सारखं क्षेत्र कुठंच पाहिलं नाही. असा देव कुठंच नाही म्हटले. आयसा नाम घोष सांगा कोठे. आता कुंभमेळा आला बरं का. कुंभमेळ्याला जर आपण गेलो तर आपल्याला अनेक साधू संत पाहायला मिळतील. त्यांचे आखाडे त्यांचे अधिकार त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. पण तिथं आपल्याला नामघोष ऐकू येईल का हो? नामघोष नाही ऐकू यायचा बा म्हटले. भजन कीर्तन कुठंच दिसायचं नाही. तिथं आला तर एखाद्या वेळेस वास येऊ शकतो बरं का. विठाला विठाला आयसा नामघोष सांगा कोठे. वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरला जिकडं जावं तिकडं काय आहे अहो सगळीकडं भजन कीर्तनच म्हटली. दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी. आपण कुठं जरी गेलो तर काय जिकडं तिकडं
घुळघुळा वाजती टाळ कैसा वासुदेव बोलतो बोल गुळगुळा वाजते टाळ कैसा वासुदेव बोलतो बोल ए झन झना नादर साळ कैसा वासुदेव बोलतो बोल जनानादर साळ कैसा वासुदेव बोलतो बोल तो झाला पाहली वेळ कैसा वासुदेव बोलतो बोल तुझा लपहाली वेळ कैसा वासुदेव बोलतो बोल उठावाचे वदा गोपाळ गा उठवाचे वदा गोपाळगा उठावाचे वदा गोपाळ गा उठवाचे वदा गोपाळगा कैसा वासुदेव बोलतो बोल 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 अहो पंढरपुरात तुम्ही कोणत्या गल्लीनं गेले आणि कोणत्या मठात डोकले तर तिथं तुम्हाला आवाज येईल तो टाळाचाच घुळघुळा वाजती टाळ झणझणा नादर साळ जिकडं तिकडं काय आहे सगळं भजन कीर्तनच आहे म्हटले पताकांचे भार मिळाले अपार होतो जय जयकार भीमातिरी असं पंढरपुरी म्हटली हे पंढरपूरचा जो विधी तो अगदी सोपा आहे चंद्रभागे स्नान विधी तो पहा म्हटले तिथे गेल्यावर क्षौर केलीच पाहिजे पिंडदान केलंच पाहिजे दान धर्म हा काही विधी नाही बरं का म्हटले तिथं विधी सोपा आहे चंद्रभागेचं स्नान करायचं आणि भजन कीर्तन ऐकायचं किती सोपा विधी आहे एखाद्याने सांगितलं हे पहा म्हटले आम्हाला स्नान करायला जरा काय हरकत नाही म्हटले तसं नाही बरं का स्नान केलंच पाहिजे पण महात्म्य जर चंद्रभागेचं आपण पाहिलं तर इतर तीर्थात जर आपण गेलो तर तिथं स्नान करावं लागतं आणि तीर्थ स्नान म्हटलं की ज्ञानोबराय सांगतात तिथं एक धोका आहे बरं का म्हटले शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप ताप ही जाये परी तेथे आहे बुडणे एक मग प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी तीर्थाच्या ठिकाणी गंगेत ठराविक अंतरावर साखळ्या लावलेल्या आहेत बरं का बरं तेथे आहे बुडणे एक पण पंढरपूरला तसं नाही बरं का म्हटले अवघीच तीर्थे घडती एक वेळा 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 चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा चंद्रभागेत आंघोळ नाही केली तरी हरकत नाही नुसती डोळ्याने जरी पाहिली तरी स्नानाचं पुण्य आहे नव्हे नव्हे आपले असलेले सगळेच पाप काय होतील त्या पापाचा परिहार होईल हे महात्म्य पंढरपूरचं आहे म्हणून आपल्या संप्रदायाचं सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र पंढरपूर हे बरं का म्हणून आपण पंढरीची वारी केलीच पाहिजे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कणत करी तीर्थव्रत पंढरपूरला महात्म्य दिलेले आहे मग पंढरपूरची वारी का असत नाही म्हटले पण ती सुद्धा श्रद्धेनच केली पाहिजे श्रद्धेनं जर केली तरच फल प्राप्त होईल तीर्थव्रत नियम आता पुढे व्रत सांगितलेलं आहे बरं का एकादशी सारखं व्रत आहे आपल्या संप्रदायानं इतर व्रतापेक्षा एकादशीला अधिक महत्व दिलेलं आहे एकादशी व्रत सोमवार न करीती एकादशी सोमवार आणि 5 महापर्व सांगितलेले पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र काही माणसं दत्त जयंतीचा उपवास करतात हरकत नाही पण हे जे पर्व आहे हे 5च आहे बरं का 5 पर्व एकादशी आणि सोमवार यालाच महत्व दिलेले आहे आम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि नेनोपासाधन आमचा विषय हरी कीर्तन आमचा हा विषय ना आमचं तीर्थक्षेत्र हे म्हटले म्हणून व्रत जर कोणतं असेल तर एकादशी करायची पण ती सुद्धा कशी करायची
व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन अहर्निशी मुखी नाम. अर्थात भावनेनं श्रद्धेनंच हे सगळं करायचं बरं का म्हटले. तीर्थव्रत नेम भावेविन सिद्धी. हे सगळं भावनेनं करा, श्रद्धेनं करा. आणि जर तुम्ही भावने विरहित श्रद्धे विरहित केलं तर वायाची उपाधी करीशी जना. ज्ञानोबराय सांगतात हे पहा म्हटले, भावनेशिवाय श्रद्धेशिवाय फळ नाही. तुम्ही हे सगळं करता पण त्याचं फळ जर तुमच्या पात्रात पडत नाही तर मग हात खाटाटोप करताच कशाला म्हटली. वायाची उपाधी करीशी जना. कशा करता करता बरं. तुम्ही एवढा वेळ घालता त्यात, त्याचं फळ जर मिळत नसेल तर मग उपयोग आहे का? काही उपयोग नाही बरं का. कोणतीही साधना असू द्या पण श्रद्धा विरहित जर असेल तर ती निष्फळ ठरल्याशिवाय राहणार नाही. 17व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक बरं महाराज भगवान सांगतात, विठ्ठल विठ्ठल अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतं यत् असद इति उच्यते पार्थ न च तत्प्रेत्यनो इह. पहा म्हटले, तुम्ही फार मोठी साधना केलेली. कोणती केलेली आहे? हुतम दत्तम, होम हवन केलेलं आहे, सुवर्णदान भूमिदान असं मोठं दान केलेलं आहे. तपस्तप्तम, जीवनातला बराचसा काळ तुम्ही तपश्चर्येत खर्च केलेला आहे. पण हे पहा म्हटले, हे सगळं करत असताना श्रद्धेनं केलं का? ते जर अश्रद्धेनं असल तर नचतत प्रयत्नो इह. शुद्ध भावाविन जो जो केला तो तोशीन, जो जो केला तो तोशीन, जो जो केला तो तोशीन. शुद्ध भावाविन जो जो केला तो तोशीन, जो जो केला तो तोशीन, जो जो केला तो भावेवीन होतो केला तोची शीन. भावविरहित जर असल तर शीन पात्रात कसा पडतो. नचतत प्रेत्योनो, त्याचं फल इह लोकात नाही परलोकातही नाही. मग त्या माणसाने तक्रार केली ना, मग आम्ही जे केलं याला काय म्हणायचं म्हटले. भगवान सांगतात त्याला खोटं म्हणायचं आणि काय म्हणायचं. असदिती उच्चते, होतो केला तोची शीन. तुमच्या पदरात फक्त काय पडणार आहे? शीनच पडणार आहे बरं का. मग खाली ज्ञानोबरांनी ओवे दिलेले आहे बरं का. घाना गाळीले गुंडी, तेलना पेंडी जोडे, दरिद्र तेवडे ठेलेची अंगी. किंवा दुसरं उदाहरण आहे, अजून एक बरेच उदाहरण आहेत तिथं. गाठी बांधली खापरी येथा अथवा पहिलं तिरी न सोरोनी जैशी मारी उपवाशी घा. हे उदाहरण आपण ध्यानात घेऊ बरं का. असं ध्यानात घ्या, एकादशीचा दिवस आहे, गीता जयंतीचा दिवस आहे आणि वारकरी आहे. आता वारकरी म्हटल्याच्या नंतर त्याचा नेम होता पायी तीर्थयात्रा. पायी एकादशी म्हटल्याच्या नंतर पायीवारी, पैठण किंवा नेवासा, पायीवारीचा नियम होता किंवा देवगड. मग आता एकादशीचा दिवस पहाटच उठला, आंघोळ केली, गंध लावला. आता त्याची ही सगळी क्रिया त्याच्या एका शेजाऱ्यानं पाहिली आणि शेजाऱ्यानं पाहिल्याच्या नंतर तो शेजारी परमार्थ करायला लागला होता. अलीकडे परमार्थ करत होता पण त्याचा जो परमार्थ होता तो परमार्थ म्हणजे तुम करो तो हम करो, तो करतो हा करतो. मग त्यानं पाहिला, हा सकाळी उठला, आंघोळ केली, गंध लावला, याने गळ्यात विना घातला. मग त्यांनी बी आपलं आंघोळ केली, गंध लावला, गळ्यात विना घातला. हा वारकरी होता, याला माहिती होतं आपण प्रवास करू आणि दुपार झाली का खाण्याकरता काहीतरी पाहिजे. त्यामुळे आपलं दशम्याचं गाठोडं बांधलं आणि डोक्यावर घेतलं. यानं पाहिलं, अरे म्हटले आपण हे सगळं केलं पण आपलं एवढं राहिलं ना. काय? त्यानं डोक्यावर गाठोडं घेतलं, आपण कुठं घेतलं. मग ज्ञानोबराय सांगतात त्यानं भाकरीचं घेतलं आणि तितक्याच आकाराचं यानं गाठोडं बांधलं, पण गाठोड्यात काय बांधलं? गाठी बांधली खापरी. यानं खापर खोट्या बांधल्या त्याच्यात. तितक्या आकाराचं दोघं चालू लागले. चालता चालता दुपार झाली आणि दुपार झाल्यावर मग सावली पाणी सोय पाहून दोघं थांबले, हातपाय धुतले, गाठोडे सोडले. आता ज्याच्या भाकरी होत्या त्याने पाणी फिरवलं आणि खायला सुरुवात केली. ज्याचे खापर होते म्हटले त्यांनी पाणी फिरवलं. आता पाणी जरी फिरवलं तर खापर खाता येईल का? खापर खाता येणार नाही ना. बरं विचार करा म्हटले, ज्याने भाकरी गाठोड्यात बांधला खाऊन तृप्त झाला आणि ज्याने खापर गाठोड्यात बांधले नसरोनी जैशी मारी उपवाशी गा. विचार करा म्हटले, दोघं सारखं अंतर चालून आले की नाही? दोघांनी डोक्यावर भार सारखा वागवला का नाही? पण एक खाऊन तृप्त झाला आणि एक उपवाशीच मेला ना म्हटले. याचं कारण काय? ज्यांनी भाकरी गाठोड्यात बांधल्या, भांडवल गाठीत तरी विश्वास, त्यांनी श्रद्धा गाठीला बांधलेली. आणि ज्यांनी खापर गाठीला बांधले अश्रद्धा बांधलेली.
होतो केला तोची शीन. याच्या पदरात काय पडलं? फक्त शीन पदरात पडलं बरं का. म्हणून वायाची उपाधी करीशी जना. करत असताना कसं करा? भावपूर्वक करा म्हटले. भाव बळे आकळे ये रवी न कळे, 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 भाव बळ्या कळे ये रवी ना कळे, भाव बळ्या कळे ये रवी ना कळे, हे भाव बळ्या कळे ये रवी ना कळे, भाव बळ्या कळे ये रवी ना कळे, भाव बळे आकळे ये रवी न 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 कळे, भाव बळ्या कळे ये रवी ना 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 कळे, करतळी आवळे तैसारी, 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 हरिमुखे म्हणा, 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 चित्तवृत्तीने भावे नासाळे, करतळी आवळे तैसारी, करतळी आवळे तैसारी, भाव बळे आले रवी ना कळे, करतळी आवळे तैसारी, करतळी आवळे तैसारी, हरी हरी, भाव बळे आकळे ये रवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. महाराज सांगतात पहा, देव प्रसन्न होतो तो श्रद्धेनच होतो, भावानच होतो. श्रद्धापूर्वा सर्व धर्मा मनोरथ फलप्रदाहा, श्रद्धया साध्यते सर्वम, श्रद्धया तुष्यते हरिः. देव श्रद्धेनं प्रसन्न होतो का उपचारानं? श्रद्धेनं होतो. आपलं मनोरथ पूर्ण होतं ते उपचारानं होतं की श्रद्धेनं होतं? श्रद्धेनं होतं. म्हणून देवाला आपल्याकडून अपेक्षा जर कशाची असेल तर ती भावाची, अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. देवकारणे भावत स्नात, देवाकारणे भावत स्मात, द्यावे न लगे फारशी वित्त, ज्ञान लगे फार देवेत, झाले एक चित्त तरी बहुत, आहे एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता तगा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, देवाकारणे भावत अस्मात, द्यावे न लगे फार सेवित, झाले एकचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. देवाला काही लागत नाही, फक्त काय लागतो?
भाव लागतो बरं का. देवा कारणे भावत अस्मात् सुभाषित आहे. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रुं सख्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. हे सगळं सांगितलं पण पहिला भावच सांगितलं बरं का. भावेन देवम, देव प्राप्त करायचा ना भावच पाहिजे. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. राजा प्रसन्न करून घ्यायचा मग त्याला कला पाहिजे बरं का. तुम्ही पहा शासन पगार देतं ते ज्येष्ठ कलाकाराला देतं का कोणाला देतं? शासन प्रसन्न झालेलं आहे कोणाला? कलाकाराला. ज्येष्ठ कलाकार कलया नरेंद्रम धनेन कांता. बायको वश करायची मग काय पाहिजे? धन पाहिजे बरं का म्हटलं. धन असलं तर बायको वश होईल आणि धन जर नसलं तर मालकाला वस कुत्र्या डस केल्याशिवाय राहायचं. तिथे काय पाहिजे? धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रूवर मात करायची ना मग त्याकरता गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांचा. कपटेन शत्रुम सख्येन मित्रम. मित्रवश करायचं त्याला तितकं सख्यत्व केलं पाहिजे, मित्रप्रेम दिलं पाहिजे. कृपयाच पुत्रम, मुलगा आहे आपला, चुकला काही योग्य ती समज द्यायची त्याला, पुन्हा चुकला आणखी समज द्यायची. एका बापानं असं केलं, मुलगा चुकला का बसता बुक्की उठता लात. तो मुलगा मोठा झाल्याच्या नंतर डाव पालाटला ना. म्हणून असं करायचं नाही म्हटलं, त्याच्यावर कृपा करायची. कृपयाचे पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. ज्ञान जर असेल तर मोक्ष मिळतच असतो, पण देवच जर प्राप्त करायचा असला तर काही लागत नाही म्हटले. यात फक्त देवा कारणे भाव तस्मात भावबळे आकळे. आता आकळे, आकळे म्हणजे आकलन होणं, त्याचं परिपूर्ण ज्ञान होतं. तुम्ही पहा ज्ञान तरी कोणाला होतं? श्रद्धावान भते ज्ञानम तत्परसयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेनाधिगच्छति. त्याच्या अंतकरणात श्रद्धा आहे, जो श्रद्धाळू आहे ज्ञान त्यालाच प्राप्त होतं बरं का. म्हणून भावबळे आकळे, जो भाविक आहे त्याला देवाचं परिपूर्ण ज्ञान होईल, एक अर्थ. आणि दुसरा अर्थ भावबळे आकळे. आकळे म्हणजे तो पूर्ण ताब्यात येईल. पण कशानं येईल? भावानं येईल बरं का. देव ताब्यात येणं सोपी गोष्ट आहे का? पण भाविकाच्या ताब्यात आला नव्हे नव्हे त्यांच्या घरी पडेल ते काम करू लागलेलं आहे. भक्त समागमे सर्व भावी हरी सर्व कामे करी न सांगत. आला का नाही ताब्यात? पण कशानं आला? भावबळे आकळे, भावना आलेला आहे. किती आकळला तो? उदाहरण सांगतो बरं. जिल्ह्याचं ठिकाण, आता जिल्हा म्हटल्याच्या नंतर तिथं जिल्हाधिकारी कार्यालय. तो जिल्हाधिकारी होता, कलेक्टर. दिवसभर त्या ऑफिसमध्ये काम केलं आणि काम केल्याच्या नंतर रात्री घरी आला. मग आता त्याला रात्री घरी यायला किती वाजले? जवळजवळ 8 वाजले किंवा 8 वाजायला 10 मिनिटं बाकी. इतका वेळ झाला. मग घरी आला. त्याचा लहान मुलगा होता 4 एक वर्षाचा. तो मुलगा टीव्ही पाहत होता आणि टीव्हीवर जो कार्यक्रम होता ती होती घोड्याची रेस. ते धावते घोडे त्या मुलानं पाहिले आणि तितक्यात बाप घरी आला. त्यानं लगेच बापाला काय मागितला? बसण्याकरता घोडा मागितला. आता त्या बापाने नकार दिला. नकार दिल्याच्या नंतर ते लहान मूल रडायला लागलं. ते इतकं रडायला लागलं काही करता राहीना. मग त्याची आई आली. आई आल्याच्या नंतर तिनं विचारलं, हे पहा म्हटले काय झालं? मग त्यानं सांगितलं, हा मग बसायला घोडा मागतो म्हटले. मग आता आपण शहरात राहतो, एक तर रात्र झाली, रात्री घोडा कसा मिळेल? आणि आपण राहतो 10व्या मजल्यावर, इथं घोडा कसा आणता येईल? मग आता ती बाई हुशार होती, तिनं सांगितलं घोडा आणता यायचा नाही पण घोडा होता येईल ना. मग त्यानं विचारलं कस काय? तुम्ही खाली वाका म्हटले. तो गुडघ्यावर तळ हातावर वाकला. त्याच्या पाठीवर त्या बाईनं तो मुलगा बसवला बरं का. लगाम म्हणून त्याची कॉलर हातात दिली आणि चाबूक म्हणून घरातला झाडू उलटा करून हातात दिला. सगळ्या बंगल्यात तो घोडा फिरवला त्या मुलानं. पहा म्हटले तो अधिकारानं कोण होता? जिल्हाधिकारी होता बरं का, कलेक्टर. पण त्या मुलानं त्याचा घोडा केला आणि घोडा करून त्याला आकळलं. अधिकारानं आकळलं, बळानं आकळलं का प्रेमानं आकळलं? प्रेमानं आकळलेलं बरं का. प्रेम प्रीतीचे बांधले आणि तीन सुटे काही केले. भावबळे आकळे. भाव जर असेल तर असा देव सुद्धा काय होईल? आपल्या ताब्यात येईल. म्हटले झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी पाटी घेऊन या श्री नेऊन या टाकी दुरी. भाव होता. भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. त्याचं परिपूर्ण ज्ञान होईल. कशाप्रमाणे? तळ हातावरच्या आवळ्याप्रमाणे. म्हणे की नाही, तळ हातावरचा आवळा
त्याचं स्पष्ट ज्ञान होईल, परिपूर्ण ज्ञान होईल. ज्ञानोबराय सांगतात, करतळी वाटोळा डोल तू देखीजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. करतळी वाटोळा तिथं प्रक्रिया सांगितली बरं का. जरा तुम्ही पहा, एखादा पदार्थ आहे आपण तळ हातावर ठेवला, चौकनी ठोकळा आहे, तळ हातावर ठेवला, सगळ्या अंगाचं ज्ञान होईल, पण हाताखाली एक अंग दबलं जाईल बरं का, त्याचं ज्ञान व्हायचं नाही. म्हणून हा जो आवळा आहे म्हटले, आकारानं कसा आहे, करतळी वाटोळा. बोले हातावर जरी ठेवला तरी सगळ्या अंगाचं ज्ञान होईल, आणि थोडासा भाग जरी खाली दाबला म्हटले तरी डोल तो जरा हलवला का त्याच्या सगळ्या अंगाचं ज्ञान होईल का नाही. तैशे ज्ञान आम्ही डोळा दाविले तू. तसं त्या परमात्म्याचं परिपूर्ण ज्ञान होईल, पण ते श्रद्धेनं भावनेनंच होईल. म्हणून जी साधना करता ती श्रद्धेनं करा, भावना करा. भावविरहित जर साधना असेल तर देव हाताला येणं किती दुराप असतंय. अभंगाचं 3रं चरण. पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा यज्ञ परोपरी साधन तैसे, यज्ञ परोपरी साधन तैसे, यज्ञ परोपरी साधन तैसे, यज्ञ परोपरी साधन तैसे, तैसे हारी मुखे म्हणा, 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 हारी मुखे पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे, यज्ञ परोपरी साधन तैसे, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. पार खुमाई जय 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 पार खुमाई, 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 पार खुमाई.